Hello friends, in this video we are going to start the new chapter, that is the 7th chapter of Maths paper 2nd, that is the coordinate geometry. In this chapter we are going to study about the following points. See, let's study. Here the first point is axis, origin and the quadrant. In this point we learnt about what is meant by axis, which is the origin, and what is meant by the quadrant. Then the coordinates of a point in a plane. To locate a point, the coordinates are necessary for giving the exact location of a point in that plane. Then to plot a point, if the coordinates are known or if the coordinates of a point are given, then we can plot that point in the coordinate system. Then the line parallel to x-axis, then the line parallel to y-axis, and the points on that line which is parallel to x-axis, which is parallel to y-axis, then the equation of a line. त्याच्यामधला काही पार्ट हा रिड्यूस झालेला आहे, मात्र तरी देखील आपण या कॉन्सेप्ट लर्न करणार आहोत, कारण पुढच्या वर्षीच्या चॅप्टरमध्ये जो कोऑर्डिनेट जिओमेट्री आपल्याला शिकायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला यांचा यूज होणार आहे. शिकवत असताना आपण ते सांगूयात. The first point is axis, origin and the quadrants. Here we draw the axis. Here the line, or this is the number line which is horizontal to the plane. This is the x-axis. Here on this x-axis, or this is the number line. Here this 0, 1, 2, 3, 4, 5. Then -1, -2, -3, -4, -5. All the positive numbers are to the right side from the origin. हे origin पासून जे राईट साईडचे नंबर्स आहेत हे सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, आणि O पासूनचे किंवा 0 पासूनचे जे लेफ्ट हँड साईडचे नंबर्स आहेत ते सगळे निगेटिव्ह नंबर्स आहेत. देन दिस इज द वर्टिकल लाइन which is perpendicular to the x-axis and which intersect x-axis at O, that is at 0. This intersection of these two axes, here this axis is the y-axis. आता ही सुद्धा नंबर लाईनच आहे. हा x-axis नंबर लाईन आहे, ती हॉरिझॉन्टल आहे. y-axis ही पण नंबर लाईन आहे, ती वर्टिकल आहे, आणि ती x-axisला 0 मध्ये इंटरसेक्ट करणारी आहे. आता याच्यामध्ये सुद्धा आता हा जो इंटरसेक्शन पॉइंट आहे, दिस पॉइंट इज कॉल्ड द ओरिजिन. याला ओरिजिन असं म्हणतात, विच इज जनरली डिनोटेड बाय O. All the numbers which are above from the origin on the y-axis are positive, and those numbers which are below to the origin on the y-axis are negative. Here see this -1, -2 in this way, and this 1, 2, 3, 4, 5. So these are the x-axis and y-axis. आता हे कशासाठी ड्रॉ करायचे, तर आपल्याला ज्यावेळेस एखाद्या प्लेनमधल्या कुठल्याही पॉईंटचं लोकेशन सांगायचं असेल तर आपल्याला या दोन्हीची आवश्यकता असते, आणि या दोन्हीचा यूज करून आपण त्या पॉईंटचं एक्झॅक्ट लोकेशन सांगू शकतो. दिस इज द ॲक्सिस. त्याच्यामध्ये ओरिजिन आहे. ओरिजिन इज द इंटरसेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस इन द कोऑर्डिनेट सिस्टीम. नाव these axes, x axis and y axis, divides the given plane in 4 parts, each called the quadrant. आता हे जे 4 पार्ट झालेत 1, 2, 3, 4 एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसमुळं या प्लेनचे, तर त्या प्रत्येक पार्टला क्वाड्रंट असं म्हणतात. त्यांना मोजायची विशिष्ट पद्धत आहे. सो दिस इज द फर्स्ट क्वाड्रंट, दिस इज द सेकंड क्वाड्रंट. पहा अँटी क्लॉकवाईज आपण येतो. हे फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट अँड दी फोर्थ क्वाड्रंट. तर हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा सेकंड क्वाड्रंट आहे, हा थर्ड क्वाड्रंट आहे, आणि हा फोर्थ क्वाड्रंट आहे. आता इथे एखादा पॉईंट आपण घेऊया. सो दिस, सपोज दिस इज पॉईंट ए इन द फर्स्ट क्वाड्रंट. आता याचे जर आपल्याला कोऑर्डिनेट सांगायचे असतील तर आपण काय करतो, तर इथनं या एक्स ॲक्सिसवर परपेंडिक्युलर ड्रॉ करतो, वाय ॲक्सिसवर परपेंडिक्युलर ड्रॉ करतो, आणि तो जिथे इंटरसेक्ट होतोय तिथला जो पॉईंट आहे, जो कोऑर्डिनेट आहे, दिस इज द एक्स कोऑर्डिनेट ऑफ दिस पॉईंट ए. So the x coordinate of point A is 2 and y coordinate is 1. Here both are positive. आता हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमधल्या कुठल्याही पॉईंट, जो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जो पॉईंट आहे मग तो कुठेही असेल तर त्याचे दोन्हीही कोऑर्डिनेट्स, एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट, बोथ आर पॉझिटिव्ह, प्लस प्लस.
in second quadrant. Here this x coordinate is negative and the y coordinates are positive. So x coordinate minus or negative and y coordinate is positive. आपण फक्त इथे साइन डिनोट करतोय. And in third quadrant, see, these are the x coordinate and these are the y coordinate. Both are negative. So the x coordinate and y coordinate in the third quadrant are negative. That is, both are negative. Now in fourth quadrant, see, here the x coordinates are positive and y coordinates are negative. Therefore, in fourth quadrant, the x coordinate is positive and y coordinate is negative. So by using this sign, we can easily identify in which quadrant does the point lie if the coordinates are given. For example, आपण जर हा पॉइंट दिला p -3 2, this point p lies in which quadrant असा जर क्वेश्चन असेल तर आपण याच्या साइन वरनं हे सांगू शकतो. पहा, x कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे, y कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे. मग कुठल्या क्वाड्रंट मध्ये x कोऑर्डिनेट निगेटिव्ह आणि y कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे तर तो सेकंड क्वाड्रंट मध्ये. दॅट्स वाय पॉइंट p lies in the second quadrant. क्वाड्रंट काय आहेत तर एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसमुळे प्लेनचे जे 4 इक्वल पार्टमध्ये डिव्हिजन झालेलं आहे, डिवाइड झालेला आहे प्लेन, त्या प्रत्येक पार्टला क्वाड्रंट असं म्हणतात. यातला पहिला पार्ट हा दिस इज द फर्स्ट क्वाड्रंट. पुन्हा अँटी क्लॉकवाईज आपण येतोय. दिस इज द सेकंड क्वाड्रंट, दिस इज द थर्ड क्वाड्रंट अँड दिस वन इज द फोर्थ क्वाड्रंट. नाव द नेक्स्ट पॉइंट इज द कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट इन अ प्लेन अँड ऑन द ॲक्सिस. दॅट इज द कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट ऑन द ॲक्सिस. तर याच्या अगोदर आपण लर्न केलं की पॉईंटचे कोऑर्डिनेट कसे फाइंड करतात. या ठिकाणी आपण हा पॉईंट बी कन्सिडर करू. आता पॉईंट बीचे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड करायचे आहेत. सो हिअर वी ड्रॉ दिस परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉइंट बी ऑन एक्स ॲक्सिस सी which intersect at point this having coordinate -2. So the x coordinate of point B is -2 and the y coordinate. To find the y coordinate, first we draw the perpendicular from that point on the y axis. या ठिकाणी आपण हा परपेंडिक्युलर ड्रॉ केला. तो y ॲक्सिसला 2 मध्ये इंटरसेक्ट होतोय. 2 कोऑर्डिनेट असलेल्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतोय. दॅट्स वाय y कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट B इज 2. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे कोऑर्डिनेट्स कुठल्याही पॉईंटचे कोऑर्डिनेट हे फाइंड करू शकतो. मग कोऑर्डिनेट्स काय करतात, म्हणजे कोऑर्डिनेट्सचं नेमकं काम काय आहे किंवा कोऑर्डिनेट्स कशासाठी आपण दाखवतो तर हे कोऑर्डिनेट्स, दिस कोऑर्डिनेट शोज द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ दॅट पॉईंट इन द प्लेन. त्या प्लेनमधलं त्या पॉईंटचं एक्झॅक्ट लोकेशन आपण जे हे 2 नंबर्सनं सांगतो, यांना ऑर्डिनल नंबर्स पण म्हणतात. ऑर्डिनल नंबर्स. तर हे विशिष्ट याच क्रमाने हे लिहितात. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट सुरुवातीला लिहितो आपण आणि वाय कोऑर्डिनेट हा नंतर लिहितो. यांचा क्रम ठरलेला आहे. म्हणून या 2 नंबरला या पॉईंट बीचे कोऑर्डिनेट विच आर ऑल्सो कॉल्ड दी ऑर्डिनल नंबर्स. क्रमिक जोडी असं याला मराठीमध्ये म्हणतात. म्हणजे त्यांचा क्रम हा ठरलेला आहे, विशिष्ट क्रमानंच ते लिहिली जातात. म्हणून त्यांना ऑर्डिनल नंबर्स असं म्हणतात. बिकॉज दे आर रिटन इन अ स्पेसिफिक ऑर्डर, स्पेसिफिक मॅनर. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला इन दिस वे वी कॅन फाइंड दी कोऑर्डिनेट्स ऑफ दॅट पॉइंट्स. नाव सी, दिस इज द पॉइंट इन अ प्लेन और इन द क्वाड्रंट. आता हा क्वाड्रंटमधला पॉईंट आहे. आता जर एखादा पॉईंट ॲक्सिसवर असेल, आपण एक्स ॲक्सिसवरचा एक पॉईंट आपण इथं कन्सिडर करूया. हिअर दिस पॉइंट पी लाईज ऑन द एक्स ॲक्सिस. सो द एक्स कोऑर्डिनेट ऑफ दिस पॉइंट इज, आता त्या पॉईंटला जो कोऑर्डिनेट आहे एक्स ॲक्सिसवर तो कोऑर्डिनेट त्याचा एक्स कोऑर्डिनेट झाला. सो हिअर द 3 इज द एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P and the y coordinate. See, when we draw the perpendicular from the point P to the y axis, on the y axis, आपण जर हा परपेंडिक्युलर टाकला y axis वर तर तो ओरिजिन मध्ये इंटरसेक्ट करतोय, म्हणजे 0 वर इंटरसेक्ट होतोय. दॅट्स वाय द y coordinate ऑफ दिस पॉइंट P इज 0. आता अजून एक आपण पॉईंट इथं कन्सिडर करूया, पॉईंट S, जो की एक्स ॲक्सिसवरच आहे. याचा एक्स कोऑर्डिनेट किती आहे तर तो आहे -3. वाय कोऑर्डिनेट आपण इथनं परपेंडिक्युलर टाकला, ओरिजिनमध्ये इंटरसेक्ट होतोय, म्हणजे त्याचा वाय कोऑर्डिनेट आहे 0. सी, आता इथं पॉईंट P पहा आणि S पण पहा. when you observe these 2 points, when you observe the coordinates of these 2 points, here the y coordinate is 0. When we consider any point on the x axis,
then y coordinate of that point must be 0. म्हणजे एक्स ॲक्सिसवरच्या कुठल्याही पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट हा 0च असतो. कुठेही पॉईंट तो घ्या त्याचा, म्हणजे एक्स ॲक्सिसवरचा तो जो पॉईंट असेल तर त्या पॉईंटचा द वाय कोऑर्डिनेट ऑफ एव्हरी पॉईंट ऑन द एक्स ॲक्सिस इज 0. आता आपण एक पॉईंट वाय ॲक्सिसवरचा कन्सिडर करू. दिस इज पॉईंट क्यू. आता पॉईंट क्यूचा आपल्याला एक्स कोऑर्डिनेट अगोदर फाइंड करायचा आहे. तर या पॉईंटवरनं आपण एक्स ॲक्सिसवर परपेंडिक्युलर टाकला, तो ओरिजिनमध्ये इंटरसेक्ट होतो आहे, म्हणजे त्याचा एक्स कोऑर्डिनेट आला 0 अँड द वाय कोऑर्डिनेट इज 3. तो ज्या पॉईंटवर आहे त्याचा कोऑर्डिनेट 3. हिअर द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट क्यू विच लाई ऑन द वाय ॲक्सिस आर 0, 3. नाउ हिअर कन्सिडर दिस पॉईंट आर. हिअर वेन वी ड्रॉ द परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉईंट आर ऑन द एक्स ॲक्सिस, then it intersect the x axis at point 0 or the origin. So the x coordinate of this point R is 0 and the y coordinate is -2. When we observe the coordinates of these 2 points Q and R which lie on the y axis, here the x coordinate is always 0. It means that the x coordinate of every point on the y axis is 0. म्हणजे y ॲक्सिसवरच्या कुठल्याही पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट हा 0 असतो. दोन नियमच लक्षात ठेवा की एक्स ॲक्सिसवरच्या कुठल्याही पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो आणि वाय ॲक्सिसवरच्या कुठल्याही पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट हा 0 असतो. हिअर वी हॅव टू कम्प्लीट दिस ॲक्टिव्हिटी. आपल्याला ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. पहा वरच्या या कोऑर्डिनेट सिस्टीमवरनं त्याचे पॉईंट दिलेले आहेत एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये. तर तिथं म्हणजे काही ठिकाणी पॉईंट दिला त्याचा कोऑर्डिनेट आपल्याला लिहायचा आहे, काही ठिकाणी कोऑर्डिनेट दिलेत त्याचे पॉईंट आपल्याला इथं लिहायचे आहेत. पहा पॉईंट ए, कुठं आहे पॉईंट ए? हिअर इट इज. द एक्स कोऑर्डिनेट इज -4, वाय कोऑर्डिनेट इज 1. सो द कोऑर्डिनेट्स आर -4, 1. नाव हिअर द कोऑर्डिनेट्स आर गिवन 1, 1. सो हिअर 1, 1 आता दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, फर्स्ट कोऑर्डिनेटमध्ये असला पाहिजे. Here 1, x coordinate is 1 and y coordinate is 1. This is point D. So here we write this D. Then point C. Point C कुठं आहे? ज्याचे कोऑर्डिनेट आपल्याला इथे लिहायचे आहेत. इथं आहे point C. Here the x coordinate is 3 and the y coordinate is 4. So here we write the coordinates 3, 4. Now we have to write the point having the coordinate -2, 2. X coordinate minus आहे आणि y coordinate प्लस आहे. एक्स मायनस आणि वाय प्लस सेकंड क्वाड्रंटमध्ये असतो. इथं पहा -2 + 2. हिअर द पॉईंट इज बी. सो हिअर वी राईट दिस पॉईंट बी. देन वी हॅव टू फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ई. पहा पॉईंट ई कुठं आहे? हिअर इट इज इन द थर्ड क्वाड्रंट. हिअर द एक्स कोऑर्डिनेट इज -3, वाय कोऑर्डिनेट इज -1. सो हिअर वी राईट दिस -3, -1. देन आता असा पॉईंट फाइंड करायचे की ज्याचे कोऑर्डिनेट 2 आणि -2 आहेत. एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे आणि वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे. कुठं असणार आहे तो? तर तो फोर्थ क्वाड्रंटमध्ये असेल. 2 आणि -2. हिअर द पॉईंट इज जी. सो हिअर वी राईट दिस जी. देन पॉईंट एफ, पॉईंट एच. पहा कुठं आहे पॉईंट एफ आणि एच? पॉईंट एफ हिअर इट इज. हिअर द एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट एफ इज -2, y coordinate is -3. See, so the coordinates of point F are -2, -3. Then the coordinates of point H. H हा या ठिकाणी आहे फोर्थ क्वाड्रंटमध्ये, ज्याचा x कोऑर्डिनेट 3 आहे आणि y कोऑर्डिनेट -3 आहे. सो हिअर वी राईट 3, -3. देन पॉईंट P. Where is point P? Here it is on the x axis. Here the coordinates are 3, 0. मग अशी आपण ते फाइंड केलेले आहे. दिस 3, 0. देन -3, 0. पाहिजे वाय कोऑर्डिनेट 0 आहे, म्हणजे हा पॉईंट एक्स ॲक्सिसवरच असला पाहिजे. मग कुठं आहे तो? आहे इथं -3 वर. हा -3, 0. द पॉईंट इज यस. आता पॉईंट आरचे आपल्याला कोऑर्डिनेट लिहायचे आहेत. तर आर पॉईंट कुठं आहे? मग असे आपण फाइंड केले होते 0, -2 because this lies on the y axis. So here we write 0, -2. Then the point having the coordinate 0, 3. Here the x coordinate is 0. Therefore this point lies on the y axis.
कुठं आहे पहा इथं फिगरमध्ये, तर तो आहे हा या ठिकाणी, विच इज द पॉइंट Q. सो हिअर वी राईट दिस पॉइंट Q. इन दिस वे वी कंप्लीट दिस ॲक्टिव्हिटी. आपण या ॲक्टिव्हिटीमध्ये पॉईंटचे कोऑर्डिनेट कसं लिहितात किंवा कोऑर्डिनेटवरनं पॉईंट सर्च कसा करायचा हे आपण लर्न केलेलं आहे. सी दिस.